दरम्यान घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याच्या दुर्घटनेवरनं आता मनसे चांगलीच संतापलेली आहे। या दुर्घटनेमध्ये मनसेनं सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवलंय, पाहूयात। मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय? ह्यांना घर कोणी दिलेत? ह्यांना लाईट बिल कोणी दिलं? ह्यांना आधार कार्ड कोणी दिलं? ह्यांना वोटर आयडी कार्ड कोणी दिलं? तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार, पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात। गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे, हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो। परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी रितू तावडे चांगलं उत्तर नेहमी देतात। तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल, पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं, हा प्रश्न आहे की यांना का इथं राहायला दिलं? धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं?